आमचे 14पेक्षा जास्त नगरसेवक त्या ठिकाणी होते आणि ज्या पिंपरी विधानसभा क्षेत्रामध्ये जे आरक्षित भूखंड जिथं अजूनही त्या ठिकाणी विकास होऊ शकतो, रस्त्यांची कामं होऊ शकतात, काही ठिकाणी नाट्यगृहाचे आरक्षण आहेत, काही ठिकाणी डेपोंचे आरक्षण, ही आरक्षण अजूनही विकसित झाली नाही, अशा गोष्टींसाठी निधी द्या असं आम्ही सांगितलं आहे। त्याचबरोबर लोकांचे जे प्रश्न आहेत जे आजपर्यंत सुटले नाही आहेत, गार्डनमध्ये काही सुविधा नाही आहेत, यासाठी निधी द्या, असा भरघोस निधी पिंपरी विधानसभेत द्यावा म्हणून ती कालची बैठक होती। भोसरी आणि चिंचवडच्या तुलनेत आपल्याला यश मिळेल पिंपरीमध्ये? भोसरी आणि चिंचवडमध्ये खऱ्या अर्थानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे। आम्ही आज ते सिनियर आमदार आहेत त्यांच्याकडूनच आम्ही शिकतो, त्यामुळं त्या तुलनेत आम्ही सगळ्या नगरसेवकांनी डिमांड केली, त्या तुलनेत पिंपरीला निधी द्यावा आणि तो मिळेल। म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी जसा निधी मिळाला तसा आपल्याला पिंपरीला आपण अधिकाधिक निधी आणाल? हो, 100% या ठिकाणी आम्ही दोन्ही आमदार आहोत, समन्वयाने काम करतोय। आम्ही शहरात 4 आमदार आहोत, त्यामुळे अधिकाधिकपेक्षा जास्तीचा निधी या ठिकाणी पिंपरीमध्ये विकासासाठी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। कालच्या चर्चेमध्ये आयुक्तांनी कुठल्या विधानसभेला झुकतमाप दिले असं जाणवतं? नाही, असं झुकतमाप असं नाही, पण आम्हाला त्यांनी नक्कीच सांगितलं की पिंपरी विधानसभेसाठी मी जास्तीचा निधी या ठिकाणी देईल। समप्रमाणात देतील म्हणजे निधी? हा, इक्वली दिला पाहिजे त्यांनी।